सर्वांना न्याय मग आमच्यावर का? बेमुदत उपोषणाचे रणशिंग फुंकले. आमदार महोदय, समाजाला दिलेल्या शब्दांची पूर्तता करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी निलंगा शहरात उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर दलित चळवळीतील नेते, पदाधिकारी व बौद्ध समाज हे शहरातील गायरान जमिनीवर वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा सांस्कृतिक सभागृह उभा करावा अशी मागणी करतोय. मात्र ही मागणी आजतागायत पूर्ण झाली नाही. फक्त आश्वासनांची खैरात दिली जाते. विशेष यात नमूद करण्यासारख्या दोन गोष्टी आहेत. एक अभिमानाची बाब म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून सांस्कृतिक सभागृहाचा शुभारंभ करण्यात आला. दुसरी बाब म्हणजे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वतः हे सांस्कृतिक सभागृह लवकरात लवकर उभा करून एक देखणं आणि सुंदर, त्याचबरोबर हिरवळीच्या सानिध्यात सभागृह करू असा समाज बांधवांना शब्द दिले होते. मग शब्दांची पूर्तता अर्थात शब्दपूर्ती आमदार महोदयांनी करावी अशी मागणी आणि अपेक्षा आंबेडकर चळवळीतील नेते, पदाधिकारी त्याचबरोबर समाज बांधवांची आहे. या हक्क आणि न्याय मिळवून घेण्यासाठी निलंगा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. निलंगा शहरातील अशोकनगरच्या पश्चिम बाजूस असलेली खुली गायरान जमीन सर्वे नंबर 173 मधील जागा अनेक दशकांपासून अनेक नगरवासियांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी वापरली जात आहे. ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सांस्कृतिक सभागृहासाठी नोंद करून देण्यात यावी ही समाज बांधवांची अनेक वर्षापासूनची रास्त मागणी आहे. या मागणीकडे वारंवार निवेदने देऊनही दुर्लक्ष होत असल्याने अंकुश ढेरे हे बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यावेळी रजनीकांत कांबळे, प्राध्यापक रोहित बनसोडे, धम्मानंद काळे, बंटी कांबळे, दिगंबर सूर्यवंशी, रामलिंग पटसाळगे, संजय सोनकांबळे, दत्ता सूर्यवंशी, निलेश गायकवाड, लहू ढेरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीही या रास्त मागणीच्या उपोषणाला आपला सहभाग व पाठिंबा नोंदवला. ही केवळ एका जागेची मागणी नसून अशोकनगर, मिलिंदनगर, बौद्धनगर व निलंगा शहरातील आंबेडकरी विचारांच्या बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक हक्काची मागणी आहे. त्यामधूनच त्यांच्या कार्याची दखल घेऊन देश उन्नतीचे आपले संपादक साहेब यांनी त्यांच्यावरती खांद्यावरती त्यांच्या देश उन्नतीचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड केली व त्यामध्येच काम करत असताना आज त्यांनी तालुका पातळी तर झालीच, पण महाराष्ट्र पातळीवरती त्यांची दखल घेऊन आज महाराष्ट्र पातळीवरती रमेश भाई लागोटे यांची पत्रकार संरक्षण संघ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी रमेश भाऊची निवड झालेली आहे. त्याचे औचित्य साधून आपण या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आपण छोटा खाण्याचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. तसेच या ठिकाणी सर्व आपल्या तालुक्यातील पत्रकार बंधू उपस्थित राहिले, त्याबद्दल रमेश भैयाच्या वतीने व मी स्वतः त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच यापुढे रमेश भैयाला आपल्याकडे शुभेच्छा आहेतच, पण रमेश भैया हे यांच्या कामातून व यांच्या कामाच्या ठसा यांनी एक वेगळा आपल्या निलंगा तालुक्यासमोर आदर्श घडवून दिला. आम्ही सुद्धा एक सामाजिक चळवळीत काम करत असताना रमेश भैयाला ज्या कुठल्या अडचणी येत असतील किंवा आम्ही सर्वत्र भावाप्रमाणे सोबतच आहोत. ज्याप्रमाणे आपण महाराष्ट्रभर भेटलो त्याच्या प्रदेश कार्यकारिणीवर ह्याची कशी निवड होईल याची सुद्धा आपण दखल घ्यावी. आम्ही सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढं बोलून मी थांबतो आणि आपण सर्वजण रमेश भैयाचा एक छोटासा सत्कार करू आणि कोण जर बोलणार असेल तर 2 मिनिट भैयाबद्दल 2 शब्द मांडावे.